नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष आणि सुरुवातीला नजर टाकूयात हेडलाईन्सवर. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. आजपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह मेट्रो कारशेडचा मुद्दा गाजणार. सत्ताधारी आणि विरोधक येणार आमने सामने. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्तानं आज राज्यभरामध्ये सामूहिक राष्ट्रगीत गायन. सकाळी 11 वाजता जिथं आहे तिथेच राष्ट्रगीत गायनाचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. राष्ट्रवादीचा मोठा नेता लवकरच तुरुंगात जाणार. भाजप नेते मोहित कंबोज यांचं सूचक ट्विट. राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण. पूरस्थितीमुळे भंडारा जिल्ह्यातील शाळांना सुट्टी. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. महागाई दर जुलै महिन्यात कमी होऊन 13.93% खाण्यापिण्याच्या वस्तू स्वस्त झाल्यानं महागाई दरात घट. मुसळधार पावसामुळे उत्तर आणि पूर्व नागपुरातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत. जलशुद्धीकरण केंद्र आणि विहिरी बुडाल्या पुराच्या पाण्यात. आणि नागपूरच्या दिशेनं जाणाऱ्या भगत की कोठी ट्रेनला गोंदियाजवळ अपघात. मालगाडीला एक्सप्रेसनं पाठीमागून दिली धडक. 50 प्रवासी किरकोळ जखमी. आणि आता सुरुवातीलाच आता एक ब्रेकिंग बातमी आहे. बातमी देशात तुरडाळीचे दर आता वाढू लागलेले आहेत आणि त्यामुळे तुरीच्या साठ्यावर लक्ष ठेवा असे निर्देश केंद्र सरकारनं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना दिलेत. तुरडाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय केंद्रानं घेतलाय. यासाठी सर्व राज्य सरकारांना अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 मधील तरतुदींची अंमलबजावणी करण्याचे केंद्राचे आदेश देण्यात आलेले आहेत. येणाऱ्या सणासुदीच्या काळात डाळींच्या किमती वाढू नयेत यासाठी केंद्रानं बफर स्टॉकमध्ये ठेवलेली 38 लाख टन डाळ खुल्या बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर आत्ताची ही आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय ती म्हणजे तुरडाळी संदर्भातली. तुरडाळीच्या किमतीत वाढ होऊ लागलेली आहे. केंद्र सरकार बाजारात आता बफर स्टॉक आणणार आहे. तुरडाळीचे दर वाढू लागल्यामुळे केंद्र सरकार आता या निर्णयामध्ये आहे की तुरडाळी केंद्र राज्य सरकारांनी निर्देश सुद्धा दिलेले आहेत. तुरडाळीच्या साठ्यावर लक्ष ठेवण्याचा निर्णय केंद्रानं घेतलेला आहे. आणि आता बातमी ती म्हणजे शिंदे सरकार आज पहिल्या विधानसभा अधिवेशनाला सामोरं जाणार आहे. आणि या अधिवेशनात ओल्या दुष्काळाच्या मागणीवरून विरोधक सरकारची कोंडी करण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळेच पहिल्याच अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे. स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला? अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. शिंदे समर्थक आमदार संतोष बांगर यांची मुजोरी आणि मागाठाणेचे शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे यांच्या कथित चिथावणीखोर भाषणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शिंदे सरकारचा खरपूस शब्दात समाचार घेतलाय. म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेला आहे. तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला? अजून तर कुठं सुरुवात झालेली नाहीये आणि एवढी मस्ती त्यांना आलेली आहे. यांना थांबवलं कसं जात नाही. यांना दोन गोष्टी समजावून सांगण्याचं काम संबंधितांचं नाही का? महाराष्ट्र हे बघतोय उघड्या डोळ्यांनी. हे एकनाथराव शिंदेंना पटतं, देवेंद्र फडणवीस साहेबांना पटतं, भाजपला पटतं. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच अधिवेशनाला सामोरं जाणार आहे. या अधिवेशनात राज्य सरकारला विविध मुद्द्यांवरून घेण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जाण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागात आज पूरस्थिती असल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. विधानसभा अधिवेशनात राज्य सरकारनं भरीव आर्थिक मदत करावी यासाठी विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसंच इंधन दरवाढीवरून राज्य सरकारची कोंडी केली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारण
15 लाख हेक्टरचं क्षेत्र अधिक वाढण्याची शक्यता तरी नाकारता येत नाही. आणि मागं आम्ही सरकारमध्ये असताना हे घरातले भांडे कपड्याचं नुकसान साठी प्रति हेक्टरी 3,800चे एनडीआरएफचे निकष होते. सरकार कुणाचंही असलं तरी ज्यावेळेस आपला गरीब माणूस अडचणीमध्ये असतो, आपला शेतकरी अडचणीत असतो, त्यावेळेस भरीव अशा प्रकारची मदत करून पुन्हा त्याला ताटमानेने कसं उभं करता येईल. गेल्या 2 महिन्यात राज्यातील बळीराजाला अस्मानी संकटांचा सामना करावा लागतोय. पूरस्थितीमुळे शेती आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सरकारमधील 18 मंत्र्यांची कसोटी लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिवसेना आणि शिंदे गटातील राजकीय संघर्षात सगळ्यांच्याच नजरा सुप्रीम कोर्टाकडे लागल्यात. कारण 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. दरम्यान शिवसेना कुणाची यावर निवडणूक आयोगात सुनावणी होऊ घातली आहे आणि त्यापूर्वी सुनावणी घेण्याची मागणी शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाकडे केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाकडून सेनेला काही दिलासा मिळालेला नाहीये. सुप्रीम कोर्टाचा शिवसेनेला धक्का. लवकर सुनावणी घेण्यास कोर्टाचा नकार. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादात पुन्हा एकदा कोर्टानं सेनेला धक्का दिलाय. सुप्रीम कोर्टानं लवकर सुनावणी घेण्याची सेनेची विनंती फेटाळून लावली आहे. जी पुढील आठवड्यात सुनावणी होणार आहे त्यात कोणताही बदल होणार नाही, म्हणजेच त्यांची मेन्शनिंग फेटाळण्यात आलेली आहे. जो सर्वोच्च न्यायालयात पुढील आठवड्याचा वेळ दिला आहे त्याच वेळेत मान्य सर्वोच्च न्यायालयात जे मॅटर पेंडिंग आहे महाराष्ट्राच्या सत्तानाट्याचं ते मॅटर पुढील आठवड्यात लिस्ट होणार आहे आणि तेव्हाच मान्य सर्वोच्च न्यायालय त्यावर हिअरिंग येणार आहे. शिंदे गटानं आपलीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केलेला आहे. तसंच शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरही दावा ठोकलाय. त्या प्रकरणी निवडणूक आयोगानं शिवसेना आणि शिंदे गटाला आपलं म्हणणं सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यावर आता 19 ऑगस्टला निवडणूक आयोग सुनावणी घेणार आहे. मात्र निवडणूक आयोगाची सुनावणी होण्यापूर्वी सुप्रीम कोर्टानं निकाल द्यावा अशी विनंती शिवसेनेनं सुप्रीम कोर्टाकडे केली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं 19 ऑगस्ट पूर्वी सुनावणी घेण्यास नकार दिलाय. त्यामुळे शिवसेना शिंदे राजकीय संघर्षावरती आता 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. कोर्टामध्ये आपली बाजू भक्कम असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जातोय. आम्ही जे शिवसेना आहोत ते आम्ही कुठेही अडचणीत आलेलो नाही. आमची बाजू भक्कम आहे आणि ती बाजू या दोन्ही व्यवस्थांच्या समोर माननीय सुप्रीम कोर्टासमोर माननीय केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आम्ही मांडलेली आहे. सुनावणीवेळी आमचे वकील ते अधिक प्रभावीपणे तिथं मांडतील. आम्ही कुठेही अडचणीत नाही. शिंदे गटामधील 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. तसंच शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेलाही शिवसेनेनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय. सेना आणि शिंदे गटाकडून एकमेकांविरोधात एकूण 5 याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्यात. या याचिकांवर 22 ऑगस्टला सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे. त्या प्रकरणावरती सुप्रीम कोर्टानं अद्याप कोणताही निर्णय दिला नाही. शिवाय हे प्रकरण घटनापीठाकडे सोपवण्याची आवश्यकता तर नाही ना, अशी विचारणा सरन्यायाधीशांनी केलेली होती. त्यामुळे 22 ऑगस्टला होणाऱ्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर शिवसेना आणि शिंदे सरकारचं भवितव्य अवलंबून असणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिंदे गट आणि भाजपामध्ये सत्ता वाटपावरून उडालेला धुरळा खाली बसण्यापूर्वीच आता आरपीआयनं राज्यातील सत्तेत वाटा मागितलाय. केंद्राप्रमाणेच राज्य सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला मंत्रिपद मिळावं अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. आणि त्यामुळे भाजप आपल्या कोट्यातून मंत्रिपद देणार का हा प्रश्न आता निर्माण झालाय. आरपीआयला मिळणार राज्यात मंत्रिपद. रामदास आठवलेंची मंत्रिपदाची मागणी. आरपीआयला मिळणार सत्तेत वाटा. भाजपनं आरपीआय नेते रामदास आठवले यांना दुसऱ्यांदा केंद्रात मंत्रिपदाची संधी दिली आहे. केंद्रीय सत्तेत सहभागी असतानाच आता आरपीआयला राज्यातील सत्तेत वाटा हवाय. आगामी शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात आरपीआयला एका मंत्रिपदाची अपेक्षा आहे. तशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी केली आहे. आता 18 मंत्र्यांचा शपथविधी झालेला आहे.
आणि पुढच्या महिन्यामध्ये बाकीच्या मंत्र्यांचा शपथविधी होईल असं माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याप्रमाणे तो सुद्धा शपथविधी लवकरच होईल. त्यामध्ये आरपीआयला संधी मिळेल अशा पद्धतीचा आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे. धीर सच्चिदानंद मुनगंटीवार नुकताच शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला असून मंत्र्यांचं खातेवाटपही करण्यात आलंय. शिंदे सरकारच्या पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गट आणि भाजपतील 18 मंत्र्यांची वर्णी लागली आहे. आगामी विधानसभा अधिवेशनानंतर शिंदे सरकारचा दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं बोललं जात आहे. आगामी मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आरपीआयनं राज्यातील सत्तेत वाटा मागितला आहे. खरं तर नुकतंच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे गटात अस्वस्थता असल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता आरपीआयनं मंत्रिपदाची मागणी केली आहे. लवकरच मुंबई महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या. त्यामुळे केंद्राप्रमाणेच भाजप आरपीआयला आपल्या कोट्यातून मंत्रिपद देणार का, हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भाजपच्या वंदे मातरमला आता काँग्रेसकडून जय बळीराजानं उत्तर दिलेलं जाणार आहे. त्यामुळे भाजप आणि काँग्रेसमध्ये एक प्रकारे चढाओढ लागल्याचं चित्र निर्माण झालंय. काँग्रेसला झाली बळीराजाची आठवण. सत्तांतरानंतर काँग्रेसला आली जाग. वंदे मातरमला जय बळीराजानं उत्तर. राज्यातल्या सत्तेतून पायउतार होताच आता काँग्रेसला शेतकऱ्यांची आठवण झाली आहे. बळीराजाच्या सन्मानासाठी काँग्रेसनं आपल्या कार्यकर्त्यांसाठी एक नवा फतवा काढलाय. यापुढे काँग्रेस कार्यकर्ता जय बळीराजा या वाक्यानं संवाद सुरू करताना पाहायला मिळणार आहे. तशी सूचना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना केली आहे. आपल्याकडे आता जीडीपी हा मायनस गेलेला आहे देशातला आणि आपण डीपीवर जास्त जोर देतो आहे आणि म्हणून बळीराजाची ही सगळ्या राज्यकर्त्यांना आठवण राहावी आणि म्हणून काँग्रेस जय बळीराजा या पद्धतीची आपसात बोलत असताना सुरुवातीला आम्ही सगळ्यांनी जय बळीराजा बोलावं अशा पद्धतीची एक भूमिका महाराष्ट्र काँग्रेसनी आम्ही घेतलेली आहे. खरं तर नाना पटोले यांनी ही सूचना करण्यापूर्वी 2 दिवस आधी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असाच एक आदेश जारी केला होता. महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय कार्यालयातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फोनवरच्या संभाषणाची सुरुवात हॅलो ऐवजी वंदे मातरम यानं करण्याचा आदेश मुनगंटीवार यांनी लागू केला. मात्र त्यावरून वाद होत असल्याचं लक्षात येताच वंदे मातरम सक्तीचं नसल्याची सारवासारव मुनगंटीवार यांनी केलेली होती. माननीय मुनगंटीवार साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की जे लोक इंग्रजी शब्दाचा वापर करत होते हॅलो म्हणून त्यांच्यासाठी ते हे बोललेलं आहे. याचा अर्थ कुणी जय महाराष्ट्र म्हणू नये असं नाही, कुणी नमस्ते म्हणू नये असं नाही. माननीय मुनगंटीवार साहेबांनी एवढंच सांगितलेलं आहे की जे लोक इंग्रजी शब्द इंग्रजांनी आणलेला वापरत होते त्याच्याऐवजी सुसंस्कृत अशा पद्धतीचा मराठी शब्द वापरावा असं त्यांनी त्याच्यावरती त्यांचं मत याच्यानंतर मांडलेलं आहे. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांच्या वंदे मातरमच्या घोषणेच्या विरोधात सूर उमटत असतानाच आता काँग्रेसनं जय बळीराजाचा नारा दिलाय. पण गेली 2.5 वर्ष सत्तेत असताना काँग्रेसला बळीराजाची आठवण का झाली नाही असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर शिंदे गटात सहभागी झालेले हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांच्या दादागिरीचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठतीये. आता शिंदे गटाकडून बांगरांना समज देण्यात येणार आहे आणि त्यामुळेच बांगरांच्या दबंगगिरीनं विरोधकांना शिंदे गटावर टीकेची संधी मिळवून दिल्याचं पाहायला मिळतंय. शिंदे गटाचे कायम वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगरांची ही दादागिरी. मध्यान्ह भोजन योजनेद्वारे कामगारांना निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा आरोप करत बांगरांनी सोमवारी एका व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली होती.
दरम्यान या सर्व प्रकरणांनंतर बांगरांनी पुन्हा एकदा दादागिरीची भाषा कायम ठेवली आहे, तर व्यवस्थापकानं बांगरांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे जेवण तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीनं लोकांना हे जीवायताशी खेळतायत, हे खेळणं यांनी बंद करावं. नसता संतोष बांगरला हे कायदा हातात घेणं, हे तुम्हाला सांगतो की मी सहन करणारा माणूस नाही. आणि ते आता सॅम्पल नेतील, त्यानंतर नमुने येतील, त्यानंतर बघता येईल काय होईल काय नाही. कारण की आम्ही उच्च प्रतीचंच जेवण पाठवतोय, किराणा पण व्यवस्थितच आहे. आणि ते तुम्ही जे म्हणताय डाळ वगैरे, ते त्यांनी जे आहेत का, फक्त आमचं वेस्टेज डिपार्टमेंट आहे तिथला व्हिडिओ काढलाय. त्यांचं मारणं हे अयोग्यच मानेल मी, तुम्ही पण मान्य केलं असेल आणि सगळ्या जनतेने पाहिलंय, त्याबद्दल मला काही सांगायची गरज नाही आहे. बांगरांच्या या कृत्यानं विरोधकांना शिंदे गटावर टीकेची आयती संधी मिळवून दिली आहे. शिंदे गटाच्या आमदारांनी एका आमच्या म्हणजे सरकारच्या कर्मचाऱ्यालाच मारलं, म्हणजे तुम्ही कायदा हातात घ्यायला लागलेला आहे. तुम्ही स्वतःला कोण समजता? सत्ता आली म्हणजे काय मस्ती आली का तुम्हाला? त्याला वावगं काही नाही ना, ते त्यांची भाषा त्यांच्याशी जोडलेली राहणारच आहे आणि त्या पद्धतीने ते बोलतीलच. कोणाकडून त्यांच्याकडून फार काही अपेक्षा कोणी कराव्यात, ते फार सभ्य बोलतील असं काही अपेक्षा कोणी करण्याची गरज नाही. पण हा महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. याच्यामध्ये सगळ्यांचा सन्मान, समता, बंधुत्वता या सगळ्या गोष्टीची अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला असतात आणि म्हणून अशा वक्तव्य करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता कधी माफ करत नाही. विरोधकांनी बांगरांवरून थेट शिंदे सरकारवरच टीकेचे बाण सोडल्यानंतर आता शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई पुढे आले. त्यांनी बांगर यांचं कृत्य चुकीचं असल्याचं सांगत त्यांना समज दिली जाईल अशी सारवासारव केली. त्यांना निश्चित करून दिलेल्या आहारामध्ये ज्या बाबी आहेत त्यातलं काहीच त्या जेवणामध्ये नाही, म्हणून कदाचित ते चिडले असतील. परंतु त्यांचं तसं वागणं हे संबंधित जे काही कोणी तिथं कॉन्ट्रॅक्टर किंवा कोण असेल काम करणारं, त्यांनी नियमाचं पालन केलं नाही म्हणून असेल. पण तरीसुद्धा हात उघडणं योग्य नाही. त्यांनी त्याला समजून सांगायला पाहिजे होतं, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडं त्याची तक्रार करायला पाहिजे होती. पण कदाचित अनावधानानं रागाच्या भरामध्ये हे घडलं असेल. आमदार संतोष बांगर नेहमीच या न त्या कारणामुळे चर्चेत असतात. गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानशिलात लगावण्याची भाषा असो किंवा मग फोनवरून धमकावण्याचा प्रकार असो, बांगरांच्या विधान आणि कृतीनंही अनेकदा वाद निर्माण केले आणि विरोधकांना टीकेची संधी दिली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी वेळीच बांगर आणि वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांना आवर घालण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तर आता बातमी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी यशस्वी झाली आहे. गरवारे ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी अशा दोन्ही मार्गांवर या चाचण्या घेण्यात आल्या आणि त्यामुळे साधारण ऑक्टोबर 2022 पर्यंत पुणेकरांना खऱ्या अर्थानं मेट्रो सेवेचा लाभ घेता येणार आहे. पुणे मेट्रो अखेर कात टाकणार. दुसऱ्या टप्प्याची ही चाचणी यशस्वी. ऑक्टोबर 2022 पर्यंत मेट्रो 2 धावणार. पुणेकरांचा प्रवासही गारेगार होणार. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचं औचित्य साधून पुणे मेट्रोनं दोन्ही मार्गिकांवरती एक एक पाऊल पुढे टाकलंय. गरवारे कॉलेज ते डेक्कन आणि फुगेवाडी ते दापोडी स्टेशन दरम्यानची मेट्रो प्रवासाची यशस्वी ट्रायल घेण्यात आली आहे. पुणे मेट्रोचं आतापर्यंत 78% काम पूर्ण झालंय. त्यामुळे ऑक्टोबर 2022 अखेर पुणे मेट्रो शहराच्या मध्यवर्ती भागापर्यंत प्रवासी सेवा पुरवेल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय. 30 ऑक्टोबरपर्यंतचं टार्गेट आहे. त्याच्यामध्ये थोडाफार फरक इकडे तिकडे होऊ शकतो काही याच्यामुळे, पण तो त्या दृष्टीने आमची सर्व नियोजन चालू आहे, त्या दृष्टीने वेगाने कामं चाललेली आहे.
खरं तर गेल्या जानेवारीतच पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचं धूमधडाक्यात उद्घाटन झालेलं, पण दोन्ही मार्गिकांवरची प्रवासी सेवा मात्र 6 किलोमीटरच्या पुढे गेली नव्हती. त्यामुळे आतापर्यंत पुणेकर मेट्रोचा प्रवास फक्त पिकनिक टूर म्हणूनच करत होते. पण आता या नव्या विस्तारामुळे हेच चित्र बदलण्याची शक्यता आहे. पुणे मेट्रोचा वापर आजवर खरं तर फक्त ती फुलराणी म्हणून होत होता. अशासाठी कारण पुणे मेट्रो जी सर्व्हिस सुरू आहे आतापर्यंतची ती फक्त 6 किलोमीटरची आहे दोन्ही मार्गावरची. त्यामुळे पुणेकरांना पूर्णपणे ही मेट्रो पूर्ण क्षमतेने वापरता येत नाही. म्हणूनच पुणे मेट्रोने पुढच्या दुसऱ्या टप्प्याची चाचणी काल यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. मग इथून गरवारे स्टेशन पासून तर तिकडं डेक्कनपर्यंत आणि त्या रूटवरती फुगेवाडीपासून तर दापोडीपर्यंत हे दोन्ही रूट काल यशस्वीरित्या चाचणी करून झालेले आहेत. हे काम असं जर पुढं कंटिन्यू पूर्ण होत गेलं तर साधारण 2022 पर्यंत पुणे मेट्रो शहराच्या मध्यवर्तीपर्यंत सेवा देऊ शकणार आहे आणि खऱ्या अर्थाने पुणे मेट्रोला वेग येणार आहे. पुणे मेट्रोची दैनंदिन प्रवासी वाहन क्षमता तशी 7.5 लाखांची आहे. पण काम पूर्ण झालं नसल्यानं आजवर मेट्रोला 10,000चा टप्पाही पार करता आलेला नाहीये. पण स्वातंत्र्यदिनी मात्र पुणे मेट्रोनं पहिल्यांदाच एकाच दिवशी 80,000चा टप्पा पार करत नवा विक्रम केला. त्यामुळे याच वेगानं मेट्रोचं काम लवकरात लवकर पूर्ण होऊन पुणेकरांना गारेगार प्रवासाची सुविधा मिळो हीच अपेक्षा. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि यानंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत. त्याचबरोबर आमचं फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटरला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.